नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा, शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट आपण या ठिकाणी बघत आहोत आणि विथ इंटरव्ह्यू अपडेट ही आपण बघणार आहोत. आता जसं वरिष्ठ सूत्राकडून पूर्वी आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हा जो आठवडा आहे गेल्या रविवारपासून तर आजपर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी लिहिलेला आहे की 24 तारीख ते 26 तारखेच्या दरम्यान यादी लागेल असं आपण बोललो. 24 तारीख ते 26 तारखेच्या दरम्यान यादी लागेल असं मी त्या ठिकाणी बोललो होतो. तर आज 26 तारीख आहे आणि सर्व मुलाखतीसह राऊंडमध्ये जे विद्यार्थी सहभागी होणार आहे ते सर्व विद्यार्थी अत्यंत चातकाप्रमाणे या यादीची वाट बघत आहे. तर आज जर यादी नाही लागली तर काय होऊ शकते आणि सर लागेल की नाही, होईल की नाही, माझे एवढे मार्क्स आहे, माझं होईल का, तर असे सारखे असे विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहे. त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ मी इथे घेत आहो. तर काय होऊ शकते बघा, जर समजा आज यादी जर लागली नाही तर एक संभाव्य गोष्ट मी सांगतो की आज यादी ईश्वराकडे अशी प्रार्थना करूया की कोणत्याही परिस्थितीमध्ये लागावीच आणि आपल्या महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांच्या घरी आनंद यावा अशी माझी अपेक्षा आहे. पण तरीही कोणत्याही कारणामुळे जर यादी लागली नाही तर काय होऊ शकते सर, तर उद्या बघा, उद्या आहे सॅटर्डे, शनिवार. बघा, उद्या शनिवार असल्या कारणाने उद्या जो तांत्रिक कर्मचारी वर्ग आहे तर त्या ठिकाणी उपलब्ध होईल असे नाही. बघा, उपलब्ध होईल असे अजिबात नाही. त्याच्यामुळे आज जर नाही लागली तर उद्या यादी लागेल असे सांगता येत नाही. हे फक्त एक अंदाज सांगतो आहे, ते लक्षात घ्या. आणि परवा तर संडे आहे, परवा सुट्टी आहे. आता काही लोक म्हणतील की असं कार्य चालते, तसं कार्य चालते. बरोबर आहे, तुमचे अंदाज खरे असतील, त्याच्याशी माझं काही दुमत नाही. पण एक संभाव्य गोष्टी सांगतोय म्हणून आपण सर्व अभिज्ञताधारकांनी आपण वाट पाहण्याशिवाय तरी दुसरं कोणतंही कार्य करू शकत नाही. पण त्याच्यापुढे जाऊन एक गोष्ट आहे ती लक्षात घ्या. एक गोष्ट म्हणजे आज यादी कोणत्याही परिस्थितीमध्ये लागायलाच पाहिजे हा मुद्दा. आणि जर नाही लागली तर उद्या सॅटर्डे आहे, परवा संडे आहे. तर खूप सारे अभियोग्यताधारक सारखे फोन करत आहे. तर कृपया विनंती आहे की तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका आणि पेशन्स ठेवा, वाट पहा यादीची. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट होते की शिक्षण विभागामध्ये बरेच नियम म्हणजे पायदळी तुडवले जाऊन निर्णय घेतले जात आहे. बऱ्याच गोष्टी पायदळी तुडवल्या जाऊन निर्णय घेतले जात आहे आणि त्या निर्णयांच्या कचाट्यामध्ये जी चालू शिक्षक भरती आहे तीसुद्धा सापडू नये. आणि खास म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही याद्या 24 ते 26 तारखेपर्यंत, म्हणजे हा जो आठवडा होता गेला आठवडा, तर गेल्या म्हणजे सोमवारपासून तर आता उद्याच्या सॅटर्डेपर्यंत आम्ही याद्या लावणारच आहोत असे हे म्हणत असताना जर हे त्या तारखेच्या पलीकडे जाऊनसुद्धा यादी जर लागत नसेल तर मग आपल्या सर्व अभियोग्यताधारकांना या शासनावर संशय घेण्यासाठी संधी आहे. म्हणजे कदाचित म्हणजे ही जी भरती आहे तर हे बावट जे काही आपलं काय म्हणून सांगा शासन असे बावटपणाचे निर्णय घेत आहे, तर त्या निर्णयामध्ये म्हणजे एक होऊ शकते विनाशकाले विपरीत बुद्धी. तर या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये टाकतील का असाही एक अंदाज आपण घेणं म्हणजे अनिवार्य आहे, गरजेचं आहे. तर आज समजा यादी लागली नाही तर उद्या म्हणजे हजारो अभियोग्यताधारकांकडून आपल्या आयुक्तालय ऑफिसला अशी विचारणा होणं गरजेचं आहे की बाबा यादी का बरं लागत नाही आहे. लक्षात घ्या, आपल्या सर्वांकडे त्यांचे नंबर आहे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे मी ते सर्व नंबर शेअर करेल आणि या सर्वांकडून त्यांना विचारणा होणं जरुरी आहे. आपले शेकडो अभियोग्यताधारक पुण्यात आहे, तर ह्या सर्वांनी त्या आयुक्तालय ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्षात त्यांना फक्त एवढंच की यादी न लागण्याचं एक खरं कारण आम्हाला सांगा. यादी न लावण्याचं खरं कारण काय आहे, कोणती गोष्ट तुम्हाला म्हणजे अडथळा काय आहे,
कोणत्या गोष्टीमुळे यादी लागत नाही आहे, अडचण काय येत आहे, तर ह्या गोष्टींचा आपण तिथे जाऊन पाठपुरावा करणं जरुरी आहे. म्हणजे बघा, अभियोग्यताधारक थोडासा थंडावला, कोणीतरी यूट्यूबर, कोणीतरी माझ्यासारखे शिक्षक आहे, तर हे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून सांगतो आहे की बाबा रे, यादी ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत लावेल. पण या वेगवेगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण जर फोन केले तर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उत्तरंसुद्धा दादांनो वेगवेगळी आहे. बघा, उत्तरंसुद्धा वेगवेगळी आहे. कोणी म्हणते ह्या तारखेला, कोणी म्हणते त्या तारखेला, कोणी म्हणे 24 ते 26 दरम्यान, कोणी म्हणे ह्या आठवड्यात कोण्याही परिस्थितीमध्ये लावेल, कोणी म्हणे 10 ऑगस्टपर्यंत लावेल. तर त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये सुद्धा एक वाक्यता नाही आहे, ह्यांचं एकमेकांशी समन्वय नाही आहे. तर म्हणून एक विनंती आहे, यादी नाही लागली तरी पॅनिक होऊ नका. आपण वाट पाहण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही. आपण फक्त पाठपुरावा करू शकतो. पण विद्यमान भरती 2022ची हे आता जे काय म्हणून सांगा नवे नवे नियम काढत आहे, तर त्या नियमाच्या कचाट्यात सापडू नये म्हणून आपण सर्वांनी पाठपुरावा करणं जरुरी आहे. समजा आज नाही लागली तर उद्या जेवढे पुण्यामधील अभियोग्यताधारक असतील तर बहुसंख्य लोकांनी त्या ठिकाणी हजर होऊन किमान यादी का लागत नाही आहे त्याचं कारण तरी त्यांना विचारणं हे अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. आपणसुद्धा सर्व अभियोग्यताधारकांनी त्यांना मेल टाकून सर्वांनी की यादी का लागत नाही आहे, काय अडचणी आहे याचं म्हणजे आम्हाला ह्याचं स्पष्टीकरण द्या असं आपण त्यांना विचारू शकतो. तर कृपया परत एकदा विनंती आहे, तुम्ही सर्वांची नावं, तुम्हाला सर्वांना संस्था मिळोच, प्रत्येकालाच सर्वांची नावं म्हणजे यादीमध्ये येवोच, विथ इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यांना संधी मिळो अशी मी इच्छा व्यक्त करतो, सदिच्छा व्यक्त करतो. आणि यादी लागेल की नाही या टेन्शनमध्ये कोणीही पॅनिक होऊ नका ही विनंतीसुद्धा या ठिकाणी करतो. चला मित्रांनो, आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC, TIT, TET पोलीस भरती ह्यासाठी मोफत बॅच असते. त्या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा. आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसह फक्त 999 रुपयात अवेलेबल आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषयांसह विथ टेस्ट सिरीज 1099 रुपयाला अवेलेबल आहे. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999. तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली, परीक्षा ऑफलाईन असेल ऑफलाईन, ऑनलाईन असेल ऑनलाईन, तुम्हाला टेस्ट सिरीज त्याच्यासोबत मोफत आहे. प्रत्येक कोणत्याही बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज आहे. सोबतच मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करता येईल. समजा तुमच्याकडे नेटवर्क नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ते व्हिडिओ ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आहे. पेपर त्याच्याही पुढे पेपरच्या आधी संपूर्ण सिलेबस संपवला जाईल, पण तुमच्याकडे तो सिलेबस 365 दिवस राहील. आणि त्याच्याहीपेक्षा परीक्षा लेट झाल्या तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल. आणि विशेष म्हणजे व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा. आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी TET आपल्या बॅचमधून पास झालेले आहे आणि हजारो विद्यार्थी गेल्या 2022च्या टेटमध्ये लागलेले आहे. तर त्या सगळ्यांची डिटेल्स आपल्या यूट्यूबला टाकलेली आहे, त्याचे व्हिडिओ यूट्यूबला आहे. आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटीमध्ये त्या सगळ्यांचे फोटो आणि अभिप्राय या सर्व गोष्टी टाकलेल्या आहे, त्या बघा. 5ची जी बॅच सुरू आहे तिथे तुम्ही फ्री बॅचमध्ये अटेंड करून डेमो लेक्चर बघा आणि नंतरच तुम्ही बॅच खरेदी करा. तर तुम्हाला पुढे यशाचे भागीदार व्हायचं असेल तर तात्काळ ॲप डाउनलोड करा आणि बॅच खरेदी करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.